हळदीला मसाला पिकातील राजा पीक म्हणून ओळखलं जातं। भारतामधून निर्यात होणाऱ्या मसाल्यांपैकी हळदीचा वाटा मोठा आहे आणि आज आपण याच हळदी पिकात विक्रमी उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत। शिवाजी सोपान येवले या जायकवाडी जिल्हा बीड येथील शेतकऱ्यानं आपल्या शेतात 4 एकर तमिळनाडू सेलम या हळदीच्या वाणाची लागवड केली। पाठीमागील 7 वर्षापासून हळदीची शेती करत असलेले शिवाजीराव एकरी तब्बल 190 क्विंटल एवढं विक्रमी ओल्या हळदीचं उत्पादन घेतात, तर वाळवून पॉलिश आणि प्रक्रिया केलेल्या हळदीचं सरासरी 40 क्विंटल प्रति एकर उत्पन्न ते बाजारात विकतात। साधारण 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान हळदीच्या लागवडीचा कालावधी असल्याचं सांगत असताना आपल्या शेतात 4x4 फुटाच्या बेडवर प्रत्येकी 4 इंच अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीनं हळदीच्या रोपांची लागवड केली असल्याचं त्यांनी सांगितले। त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून पाण्याचं व्यवस्थापन करत असतानाच पोंगाळी, करपा, कंदमाशी यांसारख्या रोगांचं व्यवस्थापनही योग्य पद्धतीनं केल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले। शिवाजीराव पाठीमागील 7 वर्षापासून एकरी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न हळदीच्या पिकामधून कमवत असतानाच बाजारभावावर हळदीच्या पिकातून उत्पन्न अवलंबून असल्याचं सांगायला विसरत नाहीत। त्याचबरोबर या पिकाला सरासरी 1 लाख रुपये प्रति खर्च असल्याचंही ते सांगतात। हळदीचं पीक घेत असतानाच बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात शिवाजीराव आघाडीवर आहेत। त्यांच्या या आधुनिक विचारसरणीला कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही शिवाजीराव येवले सारख्याच विविध शेतकऱ्याच्या यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।